Hello, good morning, friends. Today we are going to see a very special chapter, very important chapter of Maths Standard 7, that is chapter number 4, Angles and Pair of Angles, Part 2. ओके, आज आपल्याला बघायचं आहे पार्ट 2. ओके, गेल्या पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं होतं? तर पार्ट 1 मध्ये आपण अँगल काय असतं ते बघितलं होतं, ऍडजस्टंट अँगल्स काय असतं हे आपण बघितलं होतं आणि प्रॅक्टिस सेट 15 आपण केली होती. आता आज आपल्याला बघायचं आहे पुढचा टाइप, दॅट इज नथिंग बट द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. फर्स्ट ऑफ ऑल, गेल्या पार्ट मध्ये आपण बघितलं होतं ऍडजस्टंट अँगल्स. ऍडजस्टंट अँगल बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली होती. आता आपल्याला काय घ्यायची आहे इन्फॉर्मेशन अबाउट द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघण्या अगोदर इथे आपल्याला एक फिगर दिलेली आहे. जस्ट वी आर गोइंग टू सी दॅट फिगर. ओके, इथे बघा, इथे तुम्हाला एक अँगल दिलेला आहे. आपण त्याला काहीतरी नाव देऊया आणि दॅट इज नथिंग बट द अँगल ए बी अँड सी. त्याला नाव दिलं आपण एबीसी अँगल. ओके, इथे एक रे दिसतोय, याला पण नाव देऊया डी. डी पॉइंट, सो हा काय झाला बीडी रे झाला. हा काय झाला बीडी रे. ओके, जस्ट आपण शो करूया बीडी रे. हा काय झाला तुमचा बीडी रे. ओ ओ सॉरी, ठीक आहे. हा काय झाला बीडी रे. राहील लक्षामध्ये? ठीक आहे, चला. आता ह्याच्यामुळे काय झालं की ए बी डी जो अँगल आहे, अँगल ए बी डी, बघा कुठे ए बी डी, सो हा ए बी आणि हा डी अँगल. ओके, हा ए बी डी आणि दुसरा अँगल कोणता आहे डी बी सी. हा अँगल, हे काय दोन्ही ऍडजस्टंट अँगल्स आहेत. आपण लास्ट याच्यामध्ये बघितले ऍडजस्टंट अँगल्स कोणाला म्हणायचं. ओके, सो हे काय ऍडजस्टंट अँगल्स आहेत. ठीक आहे, आता पुढे बघूया. आपल्याला बघायचं आहे आज कॉम्प्लिमेंटरी अँगल. ह्याच्यामध्ये जर अँगल एबीसी बघितला आपण. ओके, चला अँगल एबीसी बघूया. कुठे रे हा ए, हा बी आणि हा सी. हा जो एबीसी आहे हा किती डिग्रीचा आहे रे? हा 90 डिग्रीचा आहे. ओके, राईट अँगल आहे. काय राईट अँगल आहे, दिसतंय तुम्हाला राईट अँगल आहे. सो याचं मेजरमेंट किती असेल? अँगल ए बी सी इज इक्वल टू किती असेल 90 डिग्री असेल. ओके, मग या 90 डिग्री मध्ये दोन अँगल्स दिसत आहेत तुम्हाला. हा एक अँगल दिसतोय आणि हा दुसरा अँगल दिसतोय. सो फर्स्ट अँगल कोणता आहे तुमचा? अँगल ए बी आणि डी. ओके, कोणता आहे अँगल ए बी डी आणि दुसरा अँगल कोणता आहे डी बी आणि सी. ओके, अँगल डी बी सी. ह्या जर दोघांची सम केली, ह्या अँगलची आणि ह्या अँगलची जर सम केली, बेरीज केली, तर तुम्हाला किती मिळणार आहे रे? 90 डिग्री मिळणार आहे. किती डिग्री मिळणार आहे? 90 डिग्री मिळणार आहे. म्हणजेच जर दोन अँगलची सम ही किती असेल 90 डिग्री असेल, देन दॅट बोथ अँगल्स, दॅट इज अँगल एबीडी आणि अँगल डीबीसी, या दोघांना आपण काय म्हणणार आहोत? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, कळलं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? तर हे स्टेटमेंट जे आहे हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाईल. काय की सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स. सम म्हणजे काय? ऍडिशन, बेरीज. सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स जर किती असेल 90 डिग्री असेल, देन दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. मग कोणतेही दोन अँगल्स. ओके, काय एनी टू अँगल्स, कोणतेही दोन अँगल्स यांची सम. सम म्हणजे काय? ऍडिशन. किती यायला पाहिजे? 90 डिग्री जर असेल, देन बोथ द अँगल्स आपण काय म्हणणार त्यांना? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणणार. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आता एक्झाम्पल मध्ये इथे तुम्हाला दिलेले आहे, आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय. ओके, काय दिले बघा. फाइंड द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 70 डिग्री. एक अँगल दिलेला आहे. ओके, आणि त्याचं मेजरमेंट किती? 70 डिग्री. आपण एक फिगर काढूया. ओके, हा राईट अँगल आहे.
याच्यामध्ये हा अँगल तुम्हाला किती दिलाय 70 डिग्री दिलाय आणि त्यांनी प्रश्न विचारलाय की हा अँगल किती आहे हे तुम्ही काढा. ओके, आता बघा इथे कॉम्प्लिमेंट विचारले, सो तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लिमेंट अँगलचं मेजरमेंट किती असतं 90 डिग्री असतं. ओके, हे आपल्याला माहिती आहे. मग हा जो अँगल आपल्याला माहिती नाहीये हा आपल्याला फाइंड आउट करायला लावलेला आहे. ओके, सो आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. सो लेट अस अज्युम दॅट की हा अँगल एक्स आहे असं आपण मेजर करूया, मानूया. ओके, सो इथे सोल्युशन मध्ये काय लिहिले बघा, लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याचं मेजरमेंट किती आहे एक्स आहे असं आपण मानूया. ओके, मग आता मला सांगा हा 70 डिग्री आणि हा एक्स. ओके, 70 डिग्री आणि हा एक्स या दोघांची ऍडिशन किती येणार आहे, दोघांची सम किती येणार आहे 90 डिग्री येणार आहे. ओके, मग आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, या एक्स ची काढायची. या 70चं इथे काही काम आहे का, नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, हा 70 डिग्री इकडून हकलावा लागेल. ओके, पण मग तो असं कसं जाईल का, नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्या अपोजिट ऍक्शन करावी लागेल, ह्याच्या अपोजिट ऑपरेशन करावं लागेल. हे काय रे, हा 70 कसा आहे प्लस आहे, 70 कसा प्लस, मग ह्याच्या अपोजिट काय करता येईल आपल्याला मायनस. ओके, सो 70 डिग्री हा ऍज इट इज, हा प्लस ऍज इट इज, हा एक्स ऍज इट इज, आणि ह्याच्या अपोजिट आपल्याला एक ऍक्शन करावी लागणार आहे. सो मी इथे थोडीशी जागा शिल्लक ठेवली. ओके, हा आपल्याला काय करावं लागेल 70 डिग्री सबट्रॅक्ट करावं लागेल. हा 70 डिग्री काय करावं लागेल सबट्रॅक्ट, आणि इथे लिहावं लागेल आपल्याला काय सबट्रॅक्टिंग 70 फ्रॉम बोथ साइड. दोन्ही साइड मधनं 70 काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. सो दॅट काय होते 70 डिग्री हा प्लस 70 आणि हा मायनस काय झाला कॅन्सल, इथे काय उरलं फक्त एक्स. ओके, मग 90 मधनं 70 गेले, किती उरले रे 20 डिग्री. किती उरले 20 डिग्री. सो दिस इज अवर फायनल आन्सर. कळलं, हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं 20 डिग्री. ओके, म्हणजे हा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, हा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती डिग्रीचा असेल 20 डिग्रीचा असेल. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढायचे आहे. ओके, चल नेक्स्ट जाऊया. आता दोन अँगल्स दिलेले तुम्हाला. अगेन आपण एक फिगर काढूया, एक फिगर ड्रॉ करूया. हा आपला 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, ज्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. ओके, आणि हा एक रे, ह्यामधला एक अँगल तुम्हाला दिलाय ए प्लस 15. ओके, हा अँगल किती दिलाय ए प्लस 15 डिग्री, आणि एक दुसरा अँगल दिलाय हा किती आहे 2a डिग्री दिले. ओके, असे दोन अँगल्स आपल्याला दिलेले आणि काय सांगितलंय की आपल्याला काय करायचंय की हे ए काढायचंय, ए काढायचंय. काय म्हटलंय बघा, angles of measures a plus 15 and 2a are complementary. ओके, म्हणजे हा जो अँगल आहे a प्लस 15 आणि दुसरा 2a, हे काय कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे 90 डिग्री. सो व्हॉट इज द मेजर ऑफ ईच अँगल. ओके, मग प्रत्येक अँगलचं मेजरमेंट काढा, म्हणजे या पण अँगलचं मेजरमेंट काढा, या पण अँगलचं मेजरमेंट काढा. ओके, सो आपल्याला आपण सोल्युशन लिहूया. चला, सोल्युशन काय लिहिता येईल. ओके, ए प्लस 15 डिग्री अँड 2a डिग्री आर कॉम्प्लिमेंटरी. काय कॉम्प्लिमेंटरी, आणि जर कॉम्प्लिमेंटरी आहे तर ह्या दोघांची सम, या दोघांची सम किती येणार आहे रे, किती येणार आहे 180 डिग्री येणार आहे. ओके, सॉरी 90 डिग्री येणार आहे. तो काय लिहिणार ए प्लस 15 प्लस 2a इज इक्वल टू किती 90 डिग्री. कारण का, कारण दोन्ही काय आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. आता ह्या ब्रॅकेटला ओपन करूया, काय मिळेल आपल्याला ए प्लस 15 आणि हा प्लस 2a इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, मग बघा हा 1a आणि हा 2a किती झाले रे, 1a प्लस 2a किती झाले 3a. हा उरलेला 15 लिहा प्लस 15 इज इक्वल टू काय झाले 90 डिग्री.
ओके. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? ए ची. मला सांगा या 15चं इथे काही काम आहे का? याला काय करावं लागेल आपल्याला? इकडून मायनस करावं लागेल. सो काय करता येईल तुम्हाला? सबट्रॅक्ट करावं लागेल. बघा हा 15 इथे कसा आहे? प्लस आहे. 15 इथे कसा आहे? प्लस आहे. सो तिकडे जाताना तो काय होईल? तिकडे जाताना काय होईल? तो मायनस होईल. ओके. सो काय करता येईल मला बघा? 3a हा प्लस 15, इथून मी काय करतो? 15 सबट्रॅक्ट करतो आणि ह्या साइड मधनं पण 15 काय करावं लागेल मला? सबट्रॅक्ट करावं लागेल. सो इथे लिहा सबट्रॅक्ट 15 फ्रॉम बोथ साइड. ओके. दोन्ही साइड मधनं मला काय करायचं? 15 सबट्रॅक्ट करायचं. आणि जर मी 15 सबट्रॅक्ट केला तर मग काय होईल रे? हा प्लस 15 मायनस 15 विल गेट कॅन्सल. इथे काय राहिलं शिल्लक? फक्त राहिला 3a इज इक्वल टू 19 मायनस 15. 19 मधनं 15 गेले. किती उरले रे? 75. ओके. किती उरले? 75. तुम्ही असं सबट्रॅक्शन करू शकता. 90 मायनस 15. ओके. इथे झाला 10, इथे राहिले 8. 10 मधनं 5 गेला 5, 8 मधनं 1 गेले 7. ओके. 75 डिग्री. आता बघा, आता इथे आपल्याला व्हॅल्यू काढायची a ची, पण इथे काय आहे रे? 3. आणि 3 इकडे कसं आहे? मल्टिप्लाय. मग इकडे येताना काय होईल? डिवाइड. सो इथे कसं लिहिणार आपण? a इज इक्वल टू 75 डिवायडेड बाय 3. ओके. सो हे डिव्हिजन करूया आपण. 75 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. ओके. 7 मधनं 6 गेला 1, वरून घेतले 5, 3 5 जा 15. ओके. 3 5 जा 15. काय आलं रे आन्सर? Therefore a इज इक्वल टू किती? 25 डिग्री. ओके. a इज इक्वल टू किती आलं? 25 डिग्री आपला आन्सर आलेला आहे. पण आपल्याला a विचारले का रे? नाही. आपल्याला काय विचारले? अँगल्स फाइंड आउट करा. आपल्याला काय विचारले? ते अँगल्स फाइंड आउट करा. ओके. सो आपण अँगल्स फाइंड आउट करूया. फर्स्ट अँगल काय आहे तुमचा? 2a. बघा हा 2a फाइंड आउट करूया. सो कलर चेंज करू आपण. ओके. फर्स्ट अँगल इज इक्वल टू काय आहे? 2a. ओके. सो 2 मल्टिप्लाय बाय a. a ची व्हॅल्यू काय आली? 25. सो 25 2 चा किती? 50 डिग्री. सो फर्स्ट अँगल काय आला तुमचा? 50. आता घेऊया सेकंड अँगल. सेकंड अँगल काय दिलाय तुम्हाला? a प्लस 15. ओके. बघा सेकंड अँगल काय दिलाय? a प्लस 15. सो a ची व्हॅल्यू काय आली आपली? 25. सो ही व्हॅल्यू टाका 25 प्लस 15 आणि 25 प्लस 15 करा. 5 प्लस 5 किती झाले? 10. कॅरी 1 2 प्लस 1 3 आणि 1 4. 40 डिग्री. सो सेकंड अँगल काय झाला आपला? 40 डिग्री. बघा फर्स्ट अँगल काय झाला आपला? 50 डिग्री. आणि सेकंड अँगल काय झाला आपला? अगेन 40 डिग्री. ओके. सो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. या पद्धतीचा एक क्वेश्चन डेफिनेटली एक्झाम मध्ये विचारणार. सो याला स्टार करा IMP. ओके. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आहे. चला मग आता पुढे जाऊया. आता प्रॅक्टिस सेट 16 कडे जाऊया. प्रॅक्टिस सेट 16 बघू. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. बघा काही अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत. सम अँगल्स दिलेले. राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल. त्यांचे आपल्याला काय काढायचे? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढायचे आहे. ओके. सो लेट मानून घ्या की x बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री. x काय? कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. फॉर एक्झाम्पल ही जर फिगर आहे आपली, ह्याच्यामध्ये समजा सपोज हा अँगल तुम्हाला दिलाय 40 डिग्री, तर हा दुसरा कॉम्प्लिमेंटरी अँगल झाला की नाही, ह्याला म्हणा x डिग्री. ह्या दोघांची सम x प्लस 40 किती असणार आहे रे? 90 डिग्री असणार आहे. कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम 90 असते. हा 40 इकडे कसा आहे? प्लस. ओके. याला मायनस करा. therefore x प्लस 40 याच्या ऑपोजिट ऑपरेशन काही मायनस 40. इथे मायनस 40 केलं म्हणून इथे पण काय करणार?
-40 इथे लिहावं लागेल आपल्याला सबट्रॅक्ट 40 फ्रॉम बोथ साइड. ओके, सो +40 -40 कॅन्सल. काय राहिले इकडे फक्त, ते राहिला फक्त x राहिला इकडे फक्त इक्वल टू 90 मधून 40 गेले, किती उरले 50. ओके, 50 डिग्री. सो याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय येणार आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल काय येणार आहे 50 डिग्री. ओके, कळलं. सो सिमिलरली पुढचे पण क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा इथे दिलेले आहे तुम्हाला 63 डिग्री. चला सोल्युशन सोल्व करूया. इथे आपल्याला पहिले मानून घ्यावं लागेल लेट x बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री. ओके, x काय कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, सिमिलर फिगर काढा, म्हणजे ही फिगर तुम्हाला समजण्यासाठी. ओके, तर एक अँगल काय आहे 63 डिग्री आहे, तर हा दुसरा वाला x आपल्याला काढायचा. ओके, मग काय करणार x प्लस 63 इज इक्वल टू किती येणार आहे 90 डिग्री. ओके, सबट्रॅक्ट करा. इथे काय आहे +63, दोन्ही साईडला काय करा -63 करणार. +63 इथे लिहिला मी -63, हा 90 डिग्री आहे. सो याच्या अपोजिट ऑपरेशन काय आहे -63. इथे लिहा सबट्रॅक्ट 63 फ्रॉम बोथ साइड. ओके, दोन्ही साइड मधनं 63 सबट्रॅक्ट करा. काय होईल +63 -63 विल गेट कॅन्सल. इथे शिल्लक राहिला x इज इक्वल टू 90 मधनं 63 सबट्रॅक्ट करा, 90 -63. ओके, इथे राहिला 10, इथे राहिला 8. 10 मधनं 3 गेला 7, 8 मधनं 6 गेला 2, दॅट इज नथिंग बट द 27 डिग्री. ओके, सो तुमचा आन्सर काय आला 27 डिग्री. ओके, आय होप तुम्हाला कळत असेल. एकदम सोपे, एकदम इझी, सिंपल ऍक्शन्स करायचे. ओके, चला आता दिले तुम्हाला एक अँगल दिलाय 45, याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा. ओके, चला लिहा इथे मग. ओके, ते लिहा लेट x बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 45 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे म्हणजे काय की एक अँगल तुम्हाला दिलाय आणि एक अँगल किती आहे 45 डिग्री. सो दुसरा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल, आणि तो x आहे असं कन्सिडर करा. ओके, देअरफॉर केलंय इथे, कन्सिडर केलंय आपण. सो x प्लस 45 डिग्री इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. आपल्याला हा 45 नकोय, सो काय करणार आपण, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. या 45 ला सबट्रॅक्ट करावं लागेल का, कारण इथे +45, तर काय होईल -45, आणि तो 45 आपल्याला दोन्ही साइड मधनं मायनस करावं लागेल. बघा इथून पण मायनस केला, इकडे पण मायनस केला. ओके, कळतंय तुम्हाला, दोन्ही साइड मधनं मायनस करा. इथे मात्र लिहावं लागेल काय की सबट्रॅक्ट 45 फ्रॉम बोथ साइड. ओके, दोन्ही साइड मधनं 45 मायनस करा. So काय होईल +45 -45 will get cancel. Therefore x is equal to 90 मधनं 45 मायनस करा, 90 -45 ऍक्च्युली 90 चा हाफ आहे. ओके, इथे 10, इथे राहिला 8. 10 मधनं 5 गेला 5, 8 मधनं 4 गेला 4, दॅट इज नथिंग बट द 45 डिग्री. व्हेरी इझी. बघा काही डिफिकल्ट नाहीये, एकदम इझी आहे. फटाफट फटाफट तुम्ही देखील काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके, सोल्युशन. चला पुढचा क्वेश्चन काय 55 डिग्री दिलाय, त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. सो पहिले लिहावं लागेल लेट x बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 डिग्री. 55 डिग्रीचा हा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. ओके, जर तो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तर दुसरा आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची सम. सो x प्लस 55 इज इक्वल टू किती यायला पाहिजे 90 डिग्री. पण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, 55 चं काही काम आहे का,
नाही. सो दॅट आपल्याला काय करावं लागेल, हा 55 दोन्ही साइड मधनं काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. काय करावं लागेल, सबट्रॅक्ट. इथून मी करतो -55 सबट्रॅक्ट, इथे पण सबट्रॅक्ट करतो -55. ओके, आणि इथे मात्र लिहावं लागेल आपल्याला काय, सबट्रॅक्ट 55 फ्रॉम बोथ साइड. ओके, दोन्ही साइड मधनं सबट्रॅक्ट करा. सो +55 -55 विल गेट कॅन्सल. ओके, काय राहिलं इथे, देअरफॉर एक्स राहिला. इथे काय राहिला, फक्त एक्स, त्याच्या पुढे इक्वल टू, आणि 90 मधनं 55 सबट्रॅक्ट करा. हे मागे कुठेतरी करायचं आहे ना सबट्रॅक्शन तुम्हाला रफ पेजवर. इथे राहिले 10, इथे राहिला 8. 10 मधनं 5 गेले 5, 8 मधनं 5 गेला 3, दॅट इज नथिंग बट द 35 डिग्री. ओके, हे तुम्हाला करायचं. ओके, व्हेरी इझी, काही डिफिकल्ट नाही. आय होप तुम्हाला कळत असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट दिलाय तुम्हाला 20 डिग्री. सो इथे लिहा, लेट x be the complementary angle of 20 degree. ओके, बघा, हा तुमचा राईट अँगल आहे, आणि यामध्ये हा एक अँगल तुम्हाला काय दिलाय, 20 डिग्री दिलाय. हा दुसरा तुम्ही x सपोज केला, मानून घेतला. ओके, चला मग या दोघांची सम किती असणार आहे रे, 90 डिग्री. x + 20 इज इक्वल टू किती असायला पाहिजे, 90 डिग्री. ओके, मग सबट्रॅक्ट करा. देअरफॉर x + 20 इथे काय आहे, 90. So इथे करा -20, इकडे पण करा -20. इथे जो नंबर असतो तो सबट्रॅक्ट करायचा आहे तुम्हाला. ओके, हा +20 आहे तर इथे काय करणार, -20 -20. ओके, इथे लिहावं लागेल काय, सबट्रॅक्ट 20 फ्रॉम बोथ साइड. ओके, दोन्ही साइड मधनं काय केलं, 20 सबट्रॅक्ट केलं. ओके, मग 20 सबट्रॅक्ट केला तर काय होईल, +20 -20 विल गेट कॅन्सल. सो काय मिळालं, इथे राहिलं काय, फक्त इकडे राहिला फक्त x. इकडे काय राहिलं, इक्वल टू 90 मधून 20 गेले, किती उरले, 70 डिग्री. ओके, सो हा काय तुमचा कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली रे, x ची व्हॅल्यू किती आली, 70 डिग्री. या अँगलची व्हॅल्यू किती आली, 70 डिग्री. ओके, चला नेक्स्ट. ओके, चला मानूया, लेट x be the complementary angle of 90 degree. ओके, आता मग ह्या x आणि या 90 ची सम किती असेल रे, x + 90 इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री. या दोघांची सम. आता काय होईल की हा इथे +90 आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची x ची. हा +90 चा अपोजिट करणार आपण काय, -90. देअरफॉर x + 90 इज इक्वल टू 90. इथे काय करणार, -90, इथे पण काय करणार, -90. सो +90 -90 विल गेट कॅन्सल. इथे काय राहिला, x 90 मधनं 90 गेले, किती उरले, 0. म्हणजे या 90 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय आला, 0. ओके, आहे लक्षामध्ये, व्हेरी इझी, काही डिफिकल्ट नाहीये. आय होप तुम्हाला हे कळत असेल. ठीक आहे, आणि आता फायनल क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. फायनल क्वेश्चन बघूया आपण. सो इथे लिहा, लेट एक्स, चा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय घेऊया आपण, आता वेगळा घेऊया कोणता तरी. ओके, म्हणजे बघा, हा अँगल काय, एक्स आहे. ओके, सो हा दुसरा अँगल काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. सो दुसरा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे, इथे आपण याला कन्सिडर करूया ए. सो आता इथे काय लिहावं लागेल आपल्याला, बघा, लेट ए
be the complementary angle of x. Therefore हा a आणि हा x यांची काय करावं लागेल सम. सो a प्लस x इज इक्वल टू काय 90 डिग्री. ओके, आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आता a ची, x ची नाही, कारण x हा तुम्हाला ऑलरेडी अँगल दिलाय. x आहे तो काहीतरी आहे माहित नाही आपल्याला काय. सो हा a आपल्याला काय करायचं आहे x ची व्हॅल्यू काढायची. सो हा x जो इथे प्लस आहे तो काय करावा लागेल आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल. काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल फ्रॉम बोथ साइड. सो इथे केलं मी मायनस एक्स, इथे पण केलं मायनस एक्स. सो प्लस एक्स मायनस एक्स विल गेट कॅन्सल. therefore a इज इक्वल टू काय आला 90 मायनस एक्स. ओके, सो हे काय आलं तुमचं फायनल आन्सर. ओके, एक्स मायनस एक्स आणि इथे ब्रॅकेट करा आणि इथे डिग्री. ओके, कळलं तुम्हाला. सो हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कसे फाइंड आउट करायचे, एकदम इझी क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये विचारलं जातं. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन, आणि दिस इज द लास्ट क्वेश्चन. बघा इथे काय म्हटलेलं आहे क्लिअरली की y मायनस 20 आणि y प्लस 30 हे काय आहेत, दीज आर द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय की यांची सम किती यायला पाहिजे 90 डिग्री यायला पाहिजे. ओके, सो यांची सम किती आहे 90 डिग्री आहे. ओके, यांची सम किती आहे 90 डिग्री आहे. सो फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. सो प्रत्येक अँगलची मेजरमेंट काढा. चला लिहूया मग आपण इथे सोल्युशन. y minus 20 degree and y plus 30 degree are the complementary angles. हे काय complementary angles म्हणून त्यांची सम काय येईल रे बघा, y minus 20 आणि y plus 30 यांची सम किती यायला पाहिजे 90 डिग्री यायला पाहिजे. ओके, हे जे सम वाला चिन्ह आहे जरा आपण मोठं काढूया. ओके, सम वाला जे चिन्ह आहे हे आपण काय करू जरा मोठं काढूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते हा अँगल आहे, ह्या अँगलची सम आहे. ओके, किती आहे रे 90 डिग्री, कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम किती असते 90 डिग्री. ओके, सो आता काय करूया, हा y आणि हा y यांना जवळ जवळ घ्या. नंबर एक बाजूला घ्या, y प्लस y आणि हा -20 किंवा पहिले लिहा याला फर्स्ट 30 आणि आता लिहा हा -20 इज इक्वल टू काय रे 90 डिग्री. मला सांगा 30 मधून 20 गेले किती उरले रे. पहिले हे करूया, y प्लस y किती झाले 2y, 1y प्लस 1y किती झाले 2y आणि 30 मधनं 20 मायनस झाले किती उरले 10 इज इक्वल टू 90 डिग्री. हा 10 इकडे कसा आहे रे प्लस, इकडे जाताना काय होईल मायनस. therefore 2y इज इक्वल टू 90 मायनस 10. बरोबर, हा प्लस 10 इकडे येऊन काय झाला -10. असं करा किंवा तुमची जी स्टँडर्ड मेथड आहे ती फॉलो करा, काही हरकत नाही. काय तुमची मेथड की सबट्रॅक्ट करा, अपोजिट ऍक्शन करा. इथे काय दिलंय तुम्हाला बघा, इथे काय दिलंय 2y प्लस 10. ओके, इथे थोडी जागा सोडा, इथे 90 लिहा, इथे प्लस 10 आहे की नाही. सो याचा ऑपोजिट ऑपरेशन काय -10, याचा ऑपोजिट ऑपरेशन काय -10 आणि इथे लिहा सबट्रॅक्ट 10 फ्रॉम बोथ साइड. ओके, दोन्ही साइड मधनं काय सबट्रॅक्ट करा 10 सबट्रॅक्ट करा. सो प्लस 10 मायनस 10 विल गेट कॅन्सल. इथे काय राहणार आहे फक्त 2y इज इक्वल टू 90. आता हा 2y म्हणजे काय रे, तर 2y म्हणजे काय 2 मल्टिप्लाय बाय y. हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल डिवाइड. सो y इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 2. ओके, हे डिव्हिजन आपण केलंय ऑलरेडी. 90 डिवायडेड बाय 2, 2 4 जा 8, 90 1 8 गेला 1 वरून घेतले 0, 2 5 जा 10. ओके, काय आन्सर आला रे 45
Therefore, y is equal to how many degree? 45 degree. This is your final answer. Okay. So I hope तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट खूप छान पद्धतीने कळला असेल. ओके. बघा काही डिफिकल्ट नाहीये. एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा. फायनली आपण एक गोष्ट बघूया. फायनल दॅट इज नथिंग बट व्हॉट की जे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. ओके. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स या कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची जी सम असते ही सम किती असते? 90 डिग्री असते. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता गेल्या पार्ट मध्ये आपण ऍडजस्टंट अँगल्स बघितले होते. ह्या पार्ट मध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघितले. नेक्स्ट पार्ट मध्ये जो आपला पुढचा पार्ट येणार आहे या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय बघणार आहोत? सप्लिमेंटरी अँगल्स. ओके. सप्लिमेंटरी अँगल्स बघणार आहोत. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.